प्रत्येक साईजमध्ये एल्बो स्लीव्ज असेल किंवा मोठी बाही असेल तर कटिंगला प्रॉब्लेम तुम्हाला होतो. आता तुम्हाला मी एक स्लीवचं कटिंग असं सांगणार आहे की जे तुम्ही एल्बो स्लीव्जमध्ये साईज 36, 38, 40, 42, 44 किंवा 34 सुद्धा तीच मेथड वापर करू शकता. बाकी तुमची जास्त साईज लहान असेल तर पाविंग्स इकडे तिकडे कमी जास्त आर्मोरमध्ये होऊ शकतं. बाकी सेम पॅटर्नने तुम्ही हे कटिंग करू शकता. आता इथे पहा, हा कपडा जो आहे सगळ्यात अगोदर ह्याची घडी कशी घालायची आणि किती साईजला कोणती घडी घालायची, कशी घडी घालायची हा प्रॉब्लेम तुम्हाला होतोय. जशी की मी इथे बघा ह्या कपड्याची घडी घालून घेतलेली आहे. या कपड्याला जॉईंट येणार नाही आहे कारण कपडा आपल्याकडे शिल्लक आहे. तर आता ही जी रुंदी आहे ती प्रत्येक साईजवरती कशी घ्यायची ते तुम्हाला सांगते. आता हे 36 साईजसाठी मी ब्लाऊज जे आहे त्याची स्लीव्ज कटिंग करते आहे आणि 10 इंचाची ही याची लेंथ आहे. सो 36 साईजसाठी जर ही तुम्ही स्लीव्ज कटिंग करत असाल तर 36चा चौथा भाग घ्यायचा आहे. 36चा चौथा भाग येतो 9 इंच. आता समजा 9 इंच तुमच्या इथपर्यंत जर आलेली आहे ही घडी तर पुढे तुम्हाला 1.5 इंच ते 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंच मार्जिन भरपूर होतं, पण तुम्ही जर बिगनर्स असाल तर 2 इंच घेऊ शकता, कमी जास्त व्हायला नको म्हणून. कारण बऱ्याच ताई म्हणतात ताई स्लीव्ज जोडताना कपडा कमी पडतो. आता तुमची घडी ही लक्षात आलेली आहे किती घ्यायची आहे ती, आणि ती घडी किती आहे हे सुद्धा मी तुम्हाला टेपनी मोजून दाखवते. ही जी घडी आहे हा आपला कपडा आहे, इथून तुम्हाला इथपर्यंत बघा किती होती आहे, 10.5 इंच घेतलेले आहे. म्हणजे 9 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. 10 इंचाची घडी झाली. त्यानंतर आपल्याला ही जी लेंथ आहे ती आपल्याला 10 इंचाची स्लीव्ज आहे तरी ते मी 11 इंच घेतलेले आहे. म्हणजे बघा 10 इंच प्लस 1 इंच मार्जिनसाठी इथे लेवल करून घेतलेली आहे. ही जी लेवल आहे ती. त्यानंतर ही तुमची 11 इंचाची स्लीव्ज झाल्यानंतर आर्म होलचा जो डाऊन आहे तो आपल्याला इथे 3.5 इंचावरती घ्यायचा आहे. 3.5 इंच आहे तर हा डाऊन तुम्हाला इथे 3.5 इंचावरती घ्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा हेवी साईज असेल तर 4.25 घेऊ शकता किंवा स्टँडर्ड माप तुम्ही 3.5 सुद्धा घेऊ शकता. हे झालं तुमचं 3.5वरती. दुसरी इकडे मी रेश ओढून घेतलेली आहे. म्हणजे ही फुल लेंथ झाली. त्यानंतर ही एक्स्ट्रा मार्जिन झाली 10 आणि 1 इंच प्लस 11 झालं. त्यानंतर आर्म होलसाठी 3.5 इंच इकडे दिलेला आहे. त्यानंतर दंडघेर जो आपला आहे बॉटम निम्मा जो आहे तो 5.5, 11 इंचाचा बॉटम आहे 5.5 प्लस पुढे ते मी 1.5 इंच प्लस केलेला आहे मार्जिनसाठी. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो घेर आहे आर्महोलचा तो तुम्हाला या पद्धतीने इथे द्यायचा आहे. पहा इथं तुमचा हा 9.5चा पॉईंट येतो आहे आर्महोलचा आणि पुढे तुमची ही मार्जिन द्यायची आहे. हा तुमचा निमुळता पार्ट जो आहे तुम्ही इथे फ्रेंच कर्वचा यूज करून सुद्धा हा पार्ट काढू शकता. हा फ्रंट झाला, बॅक झाला आणि हा इथे तुम्ही 1/2 इंचावरती फ्रंट घेऊ शकता. तर या पद्धतीने तुमची ही स्लीव झाली आणि हे जे तुमचं दंडघेरचं मार्किंग आहे ते तुमचं इथपर्यंत जाणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही स्लीव्ज जी आहे ती मार्किंग करून कोणत्याही साईजसाठी काढू शकता. 10 इंचाची स्लीव्ज आहे, 36 साईजसाठी काढलेली आहे. इथं 2 इंच घ्यायचं आहे आणि पुन्हा निमुळतं जायचं आहे आणि पुन्हा इथे 1/2 इंच पुढचा मायनस काढायचा आहे आणि इथपर्यंतच घ्यायचा आहे. जो तुमचा इथे आर्महोलचा मुंडा घेर आहे तिथपर्यंत हे जे आहे मार्किंग ते मार्जिंग आहे ते तुम्हाला पुढे स्ट्रेट जॉईन करायचं आहे.